प्रिय प्रियजनांनो, मी तुम्हाला येशू ख्रिस्ताच्या नावाने अभिवादन करतो। आजचा दिवस तुमच्यासाठी कसा आहे? छान आहे का? तुम्ही सकाळी परमेश्वराचा शोध घेतला का? तुम्ही परमेश्वराशी बोललात का? तुम्ही त्याच्याकडे विचारलं का की काय करावं आणि कसं करावं? मी तुम्हाला सांगितलं नव्हतं का? दाविदाने परमेश्वराची चौकशी केली आणि सर्व काही त्याच्या सांगण्यानुसार केलं, म्हणूनच तो यशस्वी झाला। त्याच्या विरुद्ध उठलेला कोणीही त्याला जिंकू शकला नाही। आपण ते पाहिलं नाही का? मी ज्या ठिकाणी उभा राहून बोलतो आहे त्या ठिकाणाला हेब्रॉन म्हणतात। हे इस्रायल राष्ट्रातील एक मोठं शहर आहे। हे अब्राहम जिथे राहत होता ते ठिकाण आहे। हेच ते ठिकाण आहे जिथे दाविदाला प्रथम राजा म्हणून अभिषेक करण्यात आला आणि त्याने 7 वर्ष राज्य केलं। तर तुम्ही विचार करत आहात का? आज परमेश्वर तुमच्यासाठी कोणता संदेश ठेवला आहे? इयोब 17 वचन 9। निर्मळ हाताच्या मनुष्याला अधिकाधिक शक्ती प्राप्त होईल। ज्याचे हात स्वच्छ आहेत तो अधिकाधिक बळकट होईल, म्हणजेच तो अधिक सामर्थ्यवान होईल आणि उंचावला जाईल। हेच त्याचा अर्थ आहे। ज्याचे हात स्वच्छ आहेत, आपले हात स्वच्छ असणं आवश्यक आहे। हे खूप महत्वाचं आहे। विचार करा आणि पहा, तुम्ही सरकारी नोकरी करता का? तुम्ही सरकारी अधिकारी म्हणून नेमणूक झालात का? सरकारमध्ये काम करणारे लोक असे म्हणताना तुम्ही ऐकलंय का? माझे हात स्वच्छ आहेत म्हणजेच मी लाच घेत नाही। जर तुम्ही लाच घेतली तर तुमचे हात अपवित्र होतील। याचा अर्थ त्यावर डाग लागले आहेत। अशा लोकांना प्रभू कसा उंचावू शकेल? तुम्ही म्हणाल, लाच घेणारे लोक आता उच्च पदावर नाहीत का? ते लाच देऊन मंत्री होतात आणि त्यांना उच्च पदांवर बढती मिळते। तू लाच घेतो आणि पैसे कमवतो। तुम्हालाही असंच वाटतं का? तू जगात उंचावला जाऊ शकतो, पण त्याला कधीही विश्रांती, शांतता किंवा सुरक्षितता मिळणार नाही। एक दिवस अचानक काहीतरी संकट आलं तर त्याला कोणीही वाचू शकत नाही। आपल्या देशात आपण स्वतःच्या डोळ्यांनी असे कितीतरी प्रसंग पाहिले आहेत, पण जेव्हा त्याचं हृदय शुद्ध असतं तेव्हा देव त्याच्या बाजूने असतो, त्याचं रक्षण करतो, त्याला बळ देतो आणि त्याला उंचावतो। हाच त्याचा अर्थ आहे। जर तुम्ही सरकारी नोकरी करत असाल तर सर्वप्रथम हे लक्षात घ्या की तुम्ही देवाचे सेवक आहात। रोमन्स 13 मध्ये लिहिलं आहे की तो देवाचा सेवक आहे जो लोकांच्या कल्याणासाठी देवाने निवडला आहे। तुम्ही कोणत्याही सरकारी कार्यालयात किंवा शासकीय संस्थेत काम करत असाल, तुम्ही पंचायतचे अध्यक्ष, तहसीलदार, कलेक्टर, पोलीस अधिकारी, शैक्षणिक अधिकारी किंवा कृषी अधिकारी असू शकता। तुम्ही या पदांपैकी कोणत्याही पदावर कार्यरत असाल किंवा या क्षेत्रातील इतर संबंधित अधिकारी, कर्मचारी किंवा जबाबदार व्यक्ती देखील असू शकता। तुम्ही कोणत्याही सरकारी नोकरीत सेवा करत असाल, बायबल तुम्हाला देवाचा सेवक म्हणते। किती मोठा सन्मान आहे हा! तुम्हाला लोकांच्या भल्यासाठी निवडण्यात आलं आहे। फक्त बायबल असं म्हणतं म्हणूनच आपण राजकारणी आणि सरकारी अधिकाऱ्यांचा सन्मान करतो जे या ठिकाणी येतात। म्हणून देवाला तुमच्यावर खूप विश्वास आहे आणि तो तुमच्याबद्दल काळजी करतो। जर तुमचे हात स्वच्छ नसतील, तुम्ही लाच घेत असाल आणि भ्रष्टाचार करत असाल आणि त्यामुळे तुमचा अधिकार गैरवापर करत असाल, तर ते देवाच्या मनाला दुखावेल आणि त्याचा समाजावरही परिणाम होईल। अशा लोकांना प्रभू कसा मदत करेल? प्रभू फक्त ज्यांचे हात स्वच्छ आहेत त्यांनाच बळ देतो, आशीर्वाद देतो आणि उंचावतो। म्हणून तुमची कमाई न्यायी असू द्या। तुम्ही खोट्या आणि फसवणुकीच्या मार्गाने कमाई करू नये। दुसऱ्यांना लुटून किंवा अन्यायाने कमावू नये। जर तुम्ही हे सगळं करत असाल तर याचा अर्थ तुमचे हात स्वच्छ नाहीत, देव तुम्हाला आशीर्वाद देऊ शकत नाही। म्हणून तुम्ही तुमचे हात स्वच्छ ठेवण्याचा संकल्प केला पाहिजे। समजा तुम्ही व्यवसाय करत आहात, जर तुम्ही अमर्याद नफा मिळवण्यासाठी हे करत असाल तर तेही अन्यायच आहे असं बायबल सांगतं। तुमच्या व्यवसायातील नफाही न्यायी असावा। तुम्ही प्रत्येक गोष्ट न्यायाने केली पाहिजे। तुम्ही अन्याय करण्यासाठी तुमचा हात पुढे करू नये। प्रभूला सांगा, प्रभू माझे हात स्वच्छ राहू दे। येशूच्या हातांना खिळे ठोकले गेले आणि त्यातून रक्त वाहिले। आपण हातांनी जे पाप करतो त्यासाठीच हे घडलं। त्याच्या हातांना खिळ्यांनी छिद्र पाड गेले। आपण असं समजतो की सिगारेट किंवा दारूची बाटली हातात घेतली कीच आपले हात अपवित्र होतात। लाच देणे, अन्यायाने कमाई करणे किंवा अन्यायाने मिळवलेली उत्पन्न देखील आपल्याला डाग लावते। आपण हे ओळखलं पाहिजे आणि आपले हात स्वच्छ ठेवण्याचा संकल्प केला पाहिजे। तुम्ही असं म्हणाल का? तुम्ही स्वतःला बांधील कराल का? प्रभू माझे हात स्वच्छ राहू देत, माझी कमाई स्वच्छ राहू देत, मी माझे हात त्यासाठी अर्पण करतो। तुम्ही तुमचे हात खिळ्यांनी छिद्र पाडण्यासाठी अर्पण केले नाहीत का? माझे हात तुमच्या रक्ताने धुवा आणि त्यांना पवित्र करा। मी अन्यायाने मिळणाऱ्या कमाईपासून माझे हात दूर ठेवण्याचा संकल्प करतो। येशूच्या नावाने आमेन, आमेन। जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा। दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा।